व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. डे 3 इन हम्पी. आजचा आमचा तिसरा दिवस आहे हम्पीमधला. तर आम्ही मागचं पत्राचं शेड दिसतंय तिथे आज रात्री कॅम्पिंग केली. ते काका आहेत ते झोपलेत त्या ह्याच्यावरती गाड्यावरती झोपलेत. ते काका जाम भारी काका आहेत ते. रात्री आम्ही इथेच शोधत होतो रस्त्याने कुठे कॅम्पिंग करायचे. एक दोन हॉटेलमध्ये पण विचारलं तर ते लोक जास्त चार्जेस बोलत होते. त्यापेक्षा आम्ही रूम घेतलेली परवडली असती दोघांमध्ये. खूप सुंदर प्रकारे अंजनाद्री हिलचं दर्शन झालं आहे आमचं. आता दर्शन करून आम्ही आलो आहे खाली. वरती काय व्हिडिओ बनवले नाही पण आता आलो आहे आम्ही खाली निघून. आता आंघोळ वगैरे करू, फ्रेश होऊ चांगले आणि मग ही नॉर्थ हम्पी फिरायला निघू आम्ही. आत्ता चाललो आहे. समोरच एक काका बोलले नदी आहे इथून 800-900 मीटरवरती नदी आहे. तर ती नदीमध्ये आम्ही आंघोळ वगैरे फ्रेश होऊ आणि मग जाऊ पुढे फिरायला. आता सानापूर लेकला जाताना एका पोराने आम्हाला लिफ्ट दिली. तर सानापूरला लेकला आता मध्येच एक गाडीचं शॉप दिसलं. मग तिथूनच आम्ही एक स्कूटी ॲक्टिवा भाड्याने घेतली आहे. नाव बघू शकता मागे दुकानचं. 500 रुपयामध्ये ॲक्टिवा भेटली आम्हाला आणि 120 रुपये पर लिटर पेट्रोलवरचं टाकावं लागेल. तुम्ही जेवढं फिरताल तेवढं पेट्रोल घ्या. आत्ता तर आम्ही 1 लिटरच टाकून घेतलं आहे. नंतर अजून लागलं तर अजून पुढे टाकू पेट्रोल. सानापूर डॅमपाशी आलो आहे आम्ही आत्ता. डॅम बघा केवढा, पाण्याची लेवल बघा. ही बाहेरची एवढी भिंत आहे आणि पाणी इथेच कट्टू-कट्ट आहे भिंतीला. आणि बाजूचा व्ह्यू बघा. हा सगळी भात शेती गेली आहे. हा सगळा तर भातच आहे. जाम सुंदर आहे आणि जाम भारी झालं. आम्ही स्कूटी घेतली. 2 दिवस तुम्ही बघितलं असेल किती हाल झाले आमचे. स्कूटी घेतली तर आता बरं वाटतंय. लगेज पण आता आम्ही ते आंघोळ करू आणि परत आमचं जे लगेज आहे ना, ज्याच्याकडून स्कूटी रेंट केली ना आम्ही, त्याकडेच ठेवणार आहे लगेज परत आणि मग पुढे जाऊ फिरायला. स्कूटीवरती नाव आहे अनिल बाईक रेंटर्स. याला कॉन्टॅक्ट करा. स्वस्तामध्ये गाड्या आहे त्याच्याकडे आणि गाडीची क्वालिटी पण मस्त आहे. ही फक्त नॉर्थ हम्पीमध्ये फिरू शकतो. 2 प्लेट येतात, व्हाईट प्लेट आणि एक ब्लॅक प्लेट येते. ब्लॅक प्लेट पूर्ण हम्पी फिरू शकतो ब्लॅक नंबर प्लेटवाल्या गाडीमध्ये. नॉर्थ हम्पी साऊथ हम्पी दोन्ही. आणि व्हाईट नंबर प्लेट घेतली आहे आम्ही. आम्ही ह्याच्यामध्ये फक्त नॉर्थ हम्पी फिरू शकतो. आमचं साऊथ हम्पी झालं आहे तसं पण फिरून. कसा व्ह्यू आहे इकडे पण बघा. डे 3 ऑफ स्विमिंग. आज आम्ही सानापूर लेकमध्ये स्विमिंग करतो आहे. मागे पूर्ण सानापूर लेक आहे. आता स्विमिंग करतो आहे इथे आम्ही. सेफ आहे ही पण लेक. आत्ताच मग आंघोळ करून आलो बाहेर. सेफ आहे इथे, करू शकता तुम्ही स्विमिंग. माकडं आहेत खूप पण मग सामानाजवळ एकाने थांबा आणि एकाने आत जावा. मी पण तेच केलं. मी आतमध्ये आंघोळीला गेलो आणि विनीत इथे उभा होता. आता मी इथे थांबेल आणि विनीत आतमध्ये जाईल. काय भारी वाटेल. अशा ठिकाणी आंघोळ करायचा आनंदच जाम वेगळा आहे. आमच्या गाड्या माकडं खूप आहेत इथे. माकडं खूप आहेत. नुसती माकडं आणि यो एक माकड आणि हा एक माकूड. रेडी फॉर द डे. आजचा माझा आउटफिट. आज शूज नाही घातले. आज स्लीपरवरती आहे मी. 3 दिवस शूज घालून पायाचे पार दुखायला लागलेत पाय. त्यामुळे आज मी स्लीपर घातली आहे. नंतर बघा नदी आहे म्हणजे ते सानापूर लेकचं पाणी आहे ना तिथून क्रॉस होतं. तर इथे जरा फ्लो जरा जास्त आहे आणि जाम भारी वातावरण आहे.
आता आम्ही इथून परत जिथून गाडी घेतली त्यांच्याकडे जाऊ, म्हणजे त्यांच्याकडे जाऊ, बॅगा वगैरे त्यांच्याकडे ठेवू आमच्या, आणि काही कपडे पण होते ती पण सुकवायला टाकू तिथंच, आणि मग पुढच्या हम्पी बघायला जाऊ. ह्या लेकमध्ये पण इथं सानापूर लेकमध्ये पण कोराकल राईड चालते, तेव्हा तिथे मागे चालू आहे, तर इथे पण येऊ शकता तुम्ही कोराकल राईडसाठी. विनीत चल लवकर. आणि हा एक दादा आम्हाला आज भेटला, हा पण सोलो ट्रॅव्हलर आहे. आम्ही अंजना हिलवरती गेलेलो तर तिथे हा भेटला, तर तो आज आम्हाला गाईड करेल मे बी, म्हणजे इथपर्यंत तर त्यानेच गाईड केलं सानापूर. आम्ही बोलला आम्हाला आंघोळ करायची आहे, तर तो बोलला आपण सानापूर लेकला जाऊया, तर मग इथे आलो आम्ही आंघोळीला, त्यासोबतच आलो, त्यानेच दाखवला रस्ता इथे कसं यायचं त्याचा. आणि हा तर मगाशी पण तोच भेटला आम्हाला, तर आणि हे बाईकचं पण त्यानेच दाखवलं, मग तिथून आम्ही बाईक रेंट केली ना ते पण त्यानेच दाखवलेलं आम्हाला, आणि मग तो इकडे घेऊन आला सानापूर लेकला. तो घाबरत होता आधी आतमध्ये जायला, सर्वात पहिला तर मीच गेलो आतमध्ये, कारण की इथे मलाच सर्वात चांगलं पोवायला येतं, तर मग मीच गेलो आतमध्ये, पहिलं चेक केलं, मग नंतर माझी आंघोळ झाली की मग ते दोघं गेले. वेलकम टू हम्पी हबीबी. आता आम्ही परत थांबलो इथे, कारण की हा नजाराच एवढा सुंदर आहे ना, हा लेक, आणि इकडे शेती आहे सगळी, भात शेती, केळीची झाडं आहेत खूप सारी, एवढा सुंदर नजारा दिसतोय ना हवाला. सानापूर लेकच्या जवळ इथे जरूर या, येताल ना हम्पीमधली हा पॉईंट मिस करू नका तुम्ही. तिथे बाय द वे बोर्ड लावला आहे, ते हे पण आहेत, अस्वल पण आहेत खूप, तर काय माहिती नाही आहेत का नाही, असू पण शकतात, जंगल आहे पूर्ण. जाम भूक लागली आहे म्हणून नाश्त्यासाठी एका ठिकाणी आलो आहे आम्ही, छोटंसं आहे, घरगुती आहे वाटतं. काल रात्री पण आम्ही इथे आलेलो, आम्ही टेंटसाठी जागा शोधत होतो, तर इथे आलेलो, त्या काकींना विचारलेलं, तर ते बोलले की सकाळी 4 वाजल्यापासूनच आमच्याकडे गर्दी चालू होते, तर मग तुमची झोप होणार नाही, तर तुम्ही पुढे जावं, पुढे भेटेल एका ठिकाणी जागा. तर मग आम्ही तिकडे पुढे काल टेंट लावला, आणि काल 2-3 जणांनी, काल 2-3 महाराष्ट्रातलीच आपली 2-3 पोरं भेटलेली, त्यांनी पण सांगितलेलं की इथे चांगला नाश्ता भेटतो. तर नाव काय, बनू हॉटेल अँड कोल्ड ड्रिंक्स म्हणून नाव आहे, तर तिथे चालू आहे आम्ही जेवायला आता, म्हणजे नाश्ता करायला. आम्ही मेंदू वडा आणि मसाला डोसा ऑर्डर केला आहे, बघूया टेस्ट कशी आहे. टेस्ट तर चांगलीच असणार, कारण की गर्दी खूप आहे इथे, खूप लोक येतात, कंटिन्यू चालूच आहे गर्दी. टेस्ट तर मे बी चांगलीच असेल, तरी पण मी खाऊन दाखवेल, सांगेल तुम्हाला कशी टेस्ट आहे. छोटंसंच हॉटेल आहे, तिथे त्यांचं किचन आहे, इथे 2 टेबल लावलेत, मागे पण झाडाखाली 2 टेबल लावलेत, मस्त वाईब आहे. मी खायच्या नादामध्ये व्हिडिओ काढायचाच विसरलो. मेंदूवडा जाम भारी आहे, क्रंची आहे पूर्ण, फक्त सांबार नाही, सांबार पाहिजे होतं, सांबार असतं अजून मजा आली असती. आणि डोसा पण जाम भारी आहे. कसं वाटलं विनीत? एकदम मस्त, घरगुती ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड. विनीतला पण जाम आवडलंय जेवण, चव जाम आवडली आम्हाला, म्हणून आम्ही परत मेंदूवडा रिपीट केला. मेंदूवडा जाम भारी आहे, क्रंची इथला मेंदूवडा. आणि मसाला काय मागवला आपण, ते मेंदूवडा आणि मसाला उत्तप्पा, मसाला उत्तप्पा मागवला आम्ही. उत्तप्पा आलेला आहे, उत्तप्पाची पण बेस्ट आहे. आता मेंदूवडा यायचा बाकी आहे, मेंदूवडा तर मग असेच खाऊन दाखवला, पण उत्तप्प्याची चव पण मस्त आहे, बघू शकतो उत्तप्पा. बटाट्याची भाजी थोडी कमी टाकली, अजून पाहिजे होती थोडी, पण मस्त आहे. बाहेर खूप गर्दी होती हॉटेलच्या, मग आम्हाला फक्त चाय प्यायचा होता, आमचा नाश्ता करून चालतं, फक्त चाय प्यायचा होता, मग आम्ही बाहेर येऊन चाय प्यायला, तिथे बाकीच्यांना बसायला दिलं. आणि हे हॉटेल आहे ना, तुम्हाला कुठे भेटेल माहिती आहे का, म्हणजे अंजनाद्री हिलपासून जो सानापूर लेकला जायचा रोड आहे ना, त्या रोडलाच आहे राईट साईडला हॉटेल, म्हणजे 2 मिनटावरतीच आहे अंजनाद्री हिल्सपासून हे हॉटेल, जवळच भेटून जाईल तुम्हाला, आणि आहे पण खूप स्वस्त. आमचा काय ऑर्डर केलं तर एक उत्तप्पा ऑर्डर केलता, एक मसाला डोसा आणि 2 प्लेट हे मेंदूवडे ऑर्डर केले, तर आमचा 220 रुपये बिल झाला, प्लस एक पाण्याची बॉटल आणि 2 चहा, हे सगळं मिळून आमचा 220 बिल झाला. आहे स्वस्त आहे आणि टेस्ट पण जाम भारी आहे, तर तुम्ही
इथे येऊ शकता नाश्ता करायला, जाम भारी आहे नाश्त्यासाठी ही जागा. आत्ता इथून आहे ना अंजनाद्री हिलच्या इथून पास होता मी एक ऑब्झर्व केलं, इथे आहे ना दुपारची जाम गर्दी झाली आहे. म्हणजे आता वाजलेत किती 9:30 वाजलेत आणि एवढी गर्दी जमली आहे ना इथे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल तर इथे आता आहे ना तर अर्ली मॉर्निंग म्हणजे सनराईज बघायलाच या. सकाळी काहीच गर्दी नव्हती एवढी, नॉर्मल लोक होती जी सनराईज बघायला आलती ती. पण सनसेटला पण गर्दी असणार जाम, म्हणजे आत्ताची गर्दी बघून तरी मला वाटतं सनसेटला पण जाम गर्दी असेल इथे. तर येताल तर पाटे मॉर्निंगलाच या. इथे 5ला वगैरे चालू करा चढायला आणि सकाळी अंजनाद्री हिल्स करून टाका आणि मग बाकीचं तुम्ही फिरू शकता पूर्ण दिवसभर. दुपारचं येऊ नका इथे आणि ऊन पण आहे, तर दुपारची तुमची वाट पण लागेल वरती गेल्यावरती, म्हणून सकाळीच करा मोस्टली. आणि पार्किंगची पार्किंगची व्यवस्था पण आहे. किती पण मोठी गाडी आणा तुम्ही, इथे पार्किंग आहे, खूप मोठी पार्किंग आहे अंजनाद्री हिलच्या इथे. वॉशरूम वगैरे पण आहे, तुम्हाला फ्रेश व्हायला आंघोळ करायला पण बाथरूम पण आहे, आंघोळ पण करू शकता तुम्ही. आता आम्ही दुर्गामाता टेम्पलला आलो आहे. इथेच वाली गुफा पण आहे आतमध्ये. गाडी वरपर्यंत येते का अजून इथून थोडे पुढे स्टेअर्स दिसतातच मला वाटतं थोडंसं चालत जायचं असेल वरती. बघूया आपण वर जाऊन. दुर्गामाता मंदिराचं दर्शन केलंय आणि इथूनच पुढे वाली गुफा आहे. आणि ह्या मंदिरामध्ये आहे ना महाप्रसाद चालू असतो, कारण की इथे आहे महाप्रसादाचा हॉल आहे, तर जेवण वगैरे चालू असतं ह्या मंदिरामध्ये. आणि इथूनच पुढे वालीची गुफा, वालीच्या गुफेला पण रोड जातो. तर आम्ही आता वाली गुफेला चाललो आहे बघायला. ताटं वगैरे ठेवले तिथे, इथून ताट उचलायचं आणि इथे समोर महाप्रसादाचा हॉल आहे. वे टू वाली गुफा. वाली गुफेकडे जाताना ना इथे 12 ज्योतिर्लिंग मंदिर आहे, म्हणजे 12 ज्योतिर्लिंग आहेत आतमध्ये. सगळं तुम्हाला मोस्टली पॉईंट येत नाही, ते दुर्गामाता टेम्पलमध्येच दिसतील. वाली गुफा आहे, 12 ज्योतिर्लिंग आणि अजून 2-3 पॉईंट आहेत. म्हणजे गुगलला जे सेपरेट दिसतात, तुम्ही बाहेर विचारताल ना, ते पण असे सेपरेट पॉईंट सांगतील तुम्हाला हे. पण हे सगळे दुर्गामाता टेम्पलमध्येच कवर होऊन जातात. तर असं वेगवेगळ्या ठिकाणी जायची गरज नाही आहे. दुर्गामाता टेम्पलमध्ये 3-4 पॉईंट आहेत तुमचे, कवर होऊन जातात. ज्योतिर्लिंगाच्या समोर नवग्रह वन पण आहे, म्हणजे 9 ग्रह आहे तिथे, त्याचं नाव दिलं आहे नवग्रह वन. एक्झिट आहे तो. हो, इथे काहीतरी बनवलेलं तुटलंय मे बी. हा तुटलंय सगळं जातं. बघू शकता केवढी मोठी गुफा आहे, केवढी दगड आहे ती पडलेल्या. की ही दगड इथे नॅचरली आली आहेत का आधी कोणी आणून ठेवलेत दगड? कारण की ही दगड अशी बघताना अशी वाटतात की कोणीतरी आणून ठेवलेत दगड इथे. पूर्ण हम्पीमधले जी दगड आहेत ना, असे मोठे पाषाण आहेत ना जे पण, ते असे वाटतात की आणून टाकले तिथे. हाच प्रश्न ह्याला पडलाय, वेणीतला पडलाय, की ही दगडं नॅचरली इथे जनरेट झालेली आहेत अशी का आणून ठेवलेत कोणीतरी इथे. तर मित्रांनो इकडे बघा, हा एवढा दगड वेगळा आहे, हा वेगळा आहे, हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. तर हे जॉईनिंग नाही आहे, कशामध्ये जॉईनिंग नाही, तर हे नॅचरली कसे काय क्रिएट होऊ शकतात? पूर्ण डोंगर असे दगडांवर दगड ठेवून बनलेले आहेत. तुम्ही कसा विश्वास कराल की हे नॅचरलीच आहेत? तुम्हाला याचं उत्तर नाही तर डिटेल माहिती असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला, म्हणजे आम्हाला पण कळेल की काय आहे इथली कथा. या वाली गुफेचा थोडासा इतिहास वाचला मी बाहेर, आणि तुम्हालाही माहिती असेल तो इतिहास, कारण की मोस्टली पिक्चरमध्ये वगैरे कार्टूनमध्ये वगैरे आहे हा इतिहास.
तर इथे असं आहे की आहे ना, जेव्हा आधी सुग्रीव आणि वाली दोघं पण एकत्र होते, माहिती असेल तुम्हाला. तर आहे ना, एकदा एका राक्षसाला मारताना आहे ना, म्हणजे दोघं पण एका राक्षसाचा पाठलाग करत होते आणि पाठलाग करताना आहे ना, तो राक्षस आहे ना ह्या गुफेमध्ये घुसला, या वाली गुफेमध्ये. आणि त्याच्या मागे आहे ना, वाली त्याला मारण्यासाठी आतमध्ये घुसला त्या गुफेमध्ये. आणि सुग्रीव आहे ना बाहेर वाट बघत होता त्याची. तर आहे ना, त्या गुफेतून काहीतरी रक्त वगैरे बाहेर येताना दिसलं. तर सुग्रीवला असं वाटलं की वालीची डेथ झाली म्हणून त्याने आहे ना ती गुफा पूर्ण बंद करून टाकली दगडाने. आणि नंतर त्याने आहे ना किष्किंधा राज्याचं हे म्हणजे पूर्ण शासन त्याच्या हातामध्ये घेतलं सुग्रीवने. आणि नंतर तो दुसऱ्या साईडून वाली बाहेर निघाला. पण त्याला गैरसमज झाला की सुग्रीवने मुद्दामून गुफा बंद केली आणि ते सगळं असं गैरसमज झाला त्याचा. आणि मग त्यानंतर त्यांच्यामधला तणाव वाढत गेला, वाली आणि सुग्रीवमधला, अशी तिथे कथा लिहिलेली. आणि अशी ही सेम कथा मी पिक्चरमध्ये वगैरे पण बघितली आहे. तुम्ही रामायणमध्ये वगैरे पण बघताल तर तिथे पण ही कथा आहे. वाली गुफेचं दर्शन करून आम्ही परत आता खाली उतरतोय. कोण आहे इथे फटाके वाजवतंय काय माहिती कोण आहे. पण ते फटाक्यांच्या आवाजाने जी मागे गुरं चरतात ना, ती गुरं अशी हे होतात आहेत, घाबरतात आहेत. आता त्यांच्यामुळे आम्ही घाबरतोय. हे यायचे धावून अंगावरती. जाऊया आपण पुढे, बघू अजून काय काय कव्हर करू शकतो. आत्ता वाजले तर अजून 10 पण नाही वाजले. माझा घड्याळ बंद आहे का? 10:39 झालेत, चालू आहे घड्याळ. मी तेच बोललो, अजून एवढं फिरलो अजून पण एवढाच का टाइम दाखवतोय माझ्या घड्याळामध्ये. बरोबर 10:39 झालेत. आता ना मला एक इथे गौशाला दिसले. मला गुरं जाम आवडतात, तर मग मी डायरेक्ट इथे गाडी टाकली गुरं बघायला. आणि आहेत बघा एवढी सुंदर, सगळी छोटी छोटी. हा बघ पांढरा शुभ्र फटफटीत, ते बघा तो पण, सगळे छोटे छोटे आहेत. किती बसलेत खाली. जाळी लावली आहे म्हणून जाऊ नाही शकत आत, बंद आहे. किती सारी आहेत. हा तर आवाज दिला की येतो लगेच. पूर्ण मोठी गौशाला आहे. तिकडे पण आहेत, इथे पण आहेत, तिथे पण आहेत. तिथे आतमध्ये तर मोठे मोठे सांडच्या सांड आहेत, असे बॉडी बिल्डर. तिकडे आतमध्ये मोठ्या पिंजऱ्यात ठेवलेत. ते जवळ जाऊन दाखवतो. ते बघा केवढा केलाय. प्रत्येकाला वेगवेगळा, कारण की ते आहेत पण तेवढे बॉडी बिल्डर. हे बघा, हा बघा कसा आहे बघा. तो तिकडचा पण लाईनीत सगळेच मोठे आहेत. हात लावू का याला? शिंगाने हाणायचा विनायचा. शांत वाटतोय, बांधून ठेवलाय म्हणून. तिथे पण आहे. कसं आहे? चालू गेला. आता आम्ही चिंतामणी मठला आलोय. इथे ती दगडावरती पेंटिंग काढलेली आहे, हनुमानाची, राम, सीता, लक्ष्मण तिघांची पेंटिंग आहे. इथेच आहे कुठेतरी तो दगड, तो बघू आम्ही. पण नदीच्या किनारीच हा मठ आहे, मस्त मठ आहे. बाजूलाच नदी आहे आणि नदीच्याच बाजूला हा मठ बनवला आहे. आत्ता आपण इथे अग्निकुंडीला, त्यानंतर 64 पिलर मठ इथून पण दिसतोय तो. 64 पिलर मठ, ते बघण्यासाठी तर जाणार नाही आम्ही तिथे. मग इथूनच दिसतोय तो 64 पिलर मठ आहे. नंतर तारा हिल तो कुठे दिसतोय? त्याच्या बाजूला मला वाटतं मे बी तिथेच असेल कुठेतरी तारा हिल. आणि बुकसागरला आम्ही काल बसमधून इथे उतरलेलो बुकसागरला.
आणि मग बुकसागरवरून मग आम्हाला ती गाडी भेटलेली. तुटलेला ब्रिज बघितला. असं नक्षीकाम आहे ना तुम्हाला प्रत्येक मंदिराच्या समोर दिसेल. आता हा मंदिर आहे समोर आणि मंदिराच्याच बरोबर समोर असा हा नक्षीकाम केला आहे. तुम्हाला हा सेम आहे ना हम्पीतले जेवढ्या मंदिरात जाताल ना तुम्ही प्रत्येक मंदिराच्या समोर हा असा नक्षीकाम दिसणार. 2 माणसं आहेत ह्याच्या इथे फक्त एकच दिसतोय. इकडे पण एक आहे म्हणजे एक जेंट्स आणि एक लेडीज असे 2 बनवलेले आहेत. इथे फक्त हा एकच दिसतोय. इकडचा पुसला गेला आहे. पण तुम्ही ज्या पण मंदिराच्या बाहेर जाताल ना तिथे तुम्हाला असे हे 2 दिसणार हमखास कुठे पण. असा मंदिर आहे हा. नदीच्या बरोबर समोर आहे. दगडावरती बघू शकता इथे राम, लक्ष्मण, हनुमान, जामवन काका आणि सुग्रीव या 5 जणांचा इथे चित्र काढलंय. या गुफा ह्यासाठी फेमस आहे की ह्या 5 जणांनी मिळून आहे ना इथे चिंतन केलं होतं की सीतेला कसं रिटर्न घेऊन यायचं म्हणजे मीटिंग केली होती इथे. त्यामुळे या एरियाचं नाव फेमस आहे चिंतामणी मंदिर म्हणून, चिंतामणी मठ म्हणून फेमस आहे हा एरिया. या पोऱ्याला उड्या मारताना बघून माझी परत इच्छा होते कपडे काढावे आणि इथे परत आंघोळीला जावं. मस्त वाहतं पाणी आहे, साफ पाणी आहे जाम आणि वातावरण पण एवढं सुंदर आहे इथे की माझी परत इच्छा होती आत उडी मारायला जायची. आणि तो पोरगा आहे ना मी मगाचपासून बघतोय नुसतं येतोय इथून उड्या मारतोय तिकडे जातोय परत परत आला. आल्यापासून त्याने 4-5 वेळा उड्या मारल्या असतील पाण्यामध्ये. एक बनाना फायबर वर्कशॉप आहे. आम्ही तिथे जाऊन बघू आतमध्ये काय आहे. अय्यो केवढूच आहे. पप्पी पप्पी पेपी. आणि इथे त्यांची ग्रामपंचायत आहे गावातली. इथल्या सारवली आहे रे पूर्ण जमीन. पण असं हे ते ना केळीच्या पानांपासून आहे ना केळीच्या झाडापासून आहे ना हे सगळे गोष्टी बनवलेल्या आहेत त्यांनी. टोपी आहे तिथे. हा मे बी स्टँड आहे, पेन स्टँड अँड ऑल. जाम भारी भारी गोष्टी बनवल्या आहेत. हे बघा इथे बॉक्स जसं ठेवायला. आणि त्या बायका आहेत ना इथे बसूनच काम करतात. त्यामुळे इथे सगळ्या बायका बसल्या आहेत. त्या लोक इथे बसूनच काम करतात. जाम सुंदर काम आहे. मला ही टोपी जाम आवडली. बॅग्स आहेत, मॅट. काय आहे हे माकड बनवलेत. 450चा आहे हा माकड. एक कॉस्टली आहे बट मेहनत पण तेवढी लागत असेल याला मे बी. सॉरी माकड नाही हनुमान आहे. सॉरी हे शेपूट हनुमान बनवलं आहे. आणि हे किचन आहेत. हे पण 160 ईच. ते नववृंदावनच्या दिशेने चाललेलो तर पण तिकडे जाण्यासाठी बोट घ्यावी लागते. बोटीने ते समोरचा जो डोंगर दिसतोय ना तो नववृंदावन आहे. आणि इथे 65 पिलर्स जे बघितलं ना मागाचे आपण ते इथे 65 पिलर्स आहेत. हे 65 पिलर आहेत. आणि नववृंदावन तेव्हा तो आला. आणि कालपासून सगळं असंच काहीतरी बघतोय. मग आमची इच्छा नाही आहे तिकडे जायची. आता आम्ही पंप सरोवरच्या इथे आलो आहे. इथे तुम्हाला आहे ना पंप सरोवर, शबरी गुफा आणि लक्ष्मी टेम्पल हे तिन्ही पण एकाच ठिकाणी आहेत. इथे लिहिले आहे बिहेवियर ऑफ क्रोकोडाईल. मला वाटतं इथे पंप सरोवरमध्ये असू शकतात मे बी. इथे लिहिलं आहे बोर्ड म्हणजे काहीतरी असेल. हा पंप सरोवर आहे आणि पंप सरोवरच्या समोरच शबरी गुफा आणि लक्ष्मी टेम्पल आहे. ते आता हे बघून आम्ही तिकडे वरती जाऊ. पाणी घाण आहे तसं इथलं. आत उतरायची इच्छा पण नाही होणार पाण्यात कारण की एका जागेवर साचलेलं पाणी आहे ना हे. तर असू शकतं.
तिथे काहीतरी दिसतंय मे बी, पुढे जाऊन बघतो मी. ह्याच्यामध्ये ना खरखरची मगर आहे. तिथे आत्ता मी झूम करून बघितलं, तिथे आहे मगर. जे मला वाटलेलं ती मगरच आहे. आता पुढे जाऊन अजून झूम करून दाखवतो तुम्हाला. ती ह्या साईडलाच येते. हे बघा कशी आहे मगर, छोटीशीच आहे पण आहे. हे श्री जयलक्ष्मी टेम्पल आहे. हे ह्या सरोवरच्या वरतीच आहे. दगड बघा ना. आता मला विनीतचा प्रश्न व्हॅलिड वाटायला लागलाय की अशी दगड आलीत कुठून येते. म्हणजे अशी नॅचरली तर बनली नसतील ही. इम्पॉसिबल आहे, बट हे नाही इम्पॉसिबल आहे. हा ना. अशा आणून ठेवलेत कोणीतरी असं वाटतात तिथे सगळी दगड. तिकडे पण तसंच आहे सेम. थोडा जे काय असेल तुम्ही सांगा कमेंटमध्ये. आता आम्ही जातो वरती शबरी गुफेकडे. शबरी गुफा बघू जाऊन. वाईटमध्ये आज जाऊन बघू आपण. ते आता अच्छा एवढंच आहे, आतमध्ये जाऊ नाही शकत. अशी दगडांच्या रचनेमुळे ना इथे खूप गुफा आहेत. अशा सगळ्या गुफाच गुफा आहेत. आहे पण डीप हा खालपर्यंत. कॅमेऱ्यात दिसत नसेल पण ती तिथे खोल आहे खाली. पण थंड वाटते आतमध्ये गुफेमध्ये. चला आपण जाऊ बाहेर. आता आम्ही दर्शन घेतलं पंप सरोवरचं, जयलक्ष्मी टेम्पलचं आणि शबरी गुफेचं. आता ते दर्शन घेऊन आम्ही चाललोय सानापूर वॉटरफॉल बघायला. तर चलो सानापूर वॉटरफॉल बघूया आणि त्यानंतर अजून काय पॉईंट असतील तर ते पण करून कवर करूया. मे बी आता 1-2च पॉईंट राहिले असतील, ते करून मग एंड ऑफ द ब्लॉग. सानापूर वॉटरफॉल म्हणून इथला एक फेमस पॉईंट आहे. तर आम्ही आत्ता तिथे आलो आहे त्या पॉईंटला. मागे बघू शकता तुम्ही नदी आहे, खूप जोरात वाहती आहे. पण याचं नाव सानापूर वॉटरफॉल या पॉईंटचं नाव आहे. नदीचा प्रवाह बघा किती जोरात आहे. म्हणजे इथे नॅरो झाले त्यामुळे ह्या एरियामध्ये फक्त फ्लो खूप जोरात आहे. नंतर पुढे परत स्लो होऊन गेली आहे. आत्ता आम्ही बाल हनुमान टेम्पलच्या इथे आलो आहे. ते पण सानापूर वॉटरफॉलपासून थोडं 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे पुढे. पण आहे खूप उंच आहे. हा मागचा पर्वत आहे ना, तिथे वरती हनुमानाचं मंदिर आहे छोटंसं. तर तिथे उंच आहे. पण आमचा विचार तर नाही आता, कारण की दुपारची वेळ आहे, 1:30 झालेत आणि ऊन पण खूप जास्त झालं आहे. तर वरती चढण्यामध्ये म्हणजे आम्ही गुगलला फोटो बघितले तर एवढं काय आहे नाही वरती. फक्त एक छोटंसं मंदिर आहे हनुमानाचं. तर आणि ऊन पण खूप जास्त आहे तर आम्ही नाही जाते वरती शेवटी. इथूनच तुम्हाला दाखवतो मंदिर. तिथे वरती मंदिर आहे आणि हा एवढा डोंगर चढून जावं लागतं. आपण इथेच खाली ओरॅकल लाईट होता तिथे खाली. तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. म्हणजे ओरॅकल लाईटचा करायचा असेल तर करू शकता इथे बाजूलाच. म्हणजे हा पण सिनरी चांगला आहे बघण्यासाठी. वरती आभाळ भाग असलं भारी झालं आहे. हे पण इकडून फिरवून आणतात पुढे जाऊन ओरॅकल राईडमध्ये. इथे पण करू शकता तुम्ही. तर ह्या पॉईंटला आमचं नॉर्थ हम्पी पण पूर्ण फिरून झालं आहे. आता आम्ही गाडी द्यायला जाऊ रिटर्न. आता तो किती चार्जेस वगैरे येतो काय माहिती. फक्त 500 रुपये होते पर डे आणि आम्ही फक्त 1 लिटर टाकलं आहे. 120 रुपयाचं 1 लिटर. तर तेवढे 620 रुपये घेईल तो. आमचं 1 लिटरमध्येच पूर्ण फिरून झालं. मे बी असेल त्यामध्ये आधी पण पेट्रोल. तुम्ही पण आधी चेक करा गाडीचं पेट्रोल टाकी उघडून चेक करा किती पेट्रोल आहे आणि तेवढंच पेट्रोल टाकावरचं. आमचं तर आम्ही 1 लिटरच टाकलेलं आहे, त्यातच फिरून झालं. आणि पेट्रोल भेटतं इथे, बाकीच्या दुकानांमध्ये पण पेट्रोल भेटतं. तर तुम्हाला जर का कमी वाटलं पेट्रोल तर टाकू शकता तुम्ही कुठे पण पेट्रोल. आता मी जातो गाडी देतो तिथे आणि मग बघू आम्ही पुढे काय करायचं ते.
गाडी द्यायच्या आधी आम्ही जेवायचं ठरवलं, तर आम्ही इथे एका हॉटेलमध्ये आलो आहे जेवायला. तुम्हाला दाखवतो ते हॉटेल. इकडे सगळे कॉटेजेस आहेत, बांबू हाऊस आहेत, इथे तुम्ही स्टेला पण येऊ शकता आणि इथे जेवायला आहे. तर आम्ही बघू इथे जेवू. ह्याच्या आधी पण एका हॉटेलमध्ये जाऊन बसलो, तिथे खूप वेळ झाला बसलो पण त्यांची ऑर्डरच येत नव्हती. यांनी बनवलं आहे बघा कसलं भारी. इथे हॉटेल आहे आणि हॉटेलच्या बाजूने पाणी जाते. खूप वेळ बसलो तिथे पण जेवणच नव्हतं येत तिथे, म्हणजे ऑर्डर घ्यायलाच कोण येत नव्हतं आणि 2-3 जणच होते हॉटेलमध्ये बनवायला. कसं आमच्या टेबलच्या समोरचा व्ह्यू आणि इथे त्यांचं किचन आहे, इकडे मागे त्यांचं किचन आहे. मला नाही हॉटेल पर्सनली जाम आवडलं आहे, खूप सुंदर बनवलं आहे. आता इथली टेस्ट वगैरे कशी आहे ते माहिती नाही मला, बट हॉटेल जाम सुंदर बनवलं आहे यांनी. आणि हा एक सांगू इच्छितो तुम्हाला की आहे ना, साऊथ हम्पीपेक्षा आहे ना नॉर्थ हम्पी थोडं कॉस्टली पडेल तुम्हाला, कारण की इथला वाईबच वेगळा आहे. इकडे जे रेस्टॉरंट वगैरे आहेत ना, मोठे रेस्टॉरंट, इथे तुम्हाला रूम वगैरे पण लाईक स्टार्टिंग प्राईजच 2000पासून काहीतरी स्टार्ट होते. कालच आम्हाला एक ग्रुप भेटलेला, मराठीच ग्रुप होता, त्या लोकांनी इथे 2 दिवसाचा फक्त स्टे घेतला आहे. 2 दिवसाचे त्यांचे 6000 रुपये घेतलेत स्टे आणि एक स्कूटी काहीतरी भेटते त्यांना, त्याचे फक्त 6000 रुपये त्यांचे घेतले. ते आम्हाला बोलत होते ना, तर आम्ही बोललो भाई आमचा पूर्ण बजेट पण 6000चा नसेल, आमचा पूर्ण हम्पीचा बजेटच 5000चा आहे. 5 पण नाही 4000चा आम्ही बजेट घेऊन आलो आहे फक्त हम्पीचा. त्यांनी फक्त 6000 तेवढ्या 2 दिवसासाठी रूमला टाकलेत. बांबू कॉटेज आहे आणि ते पण फक्त बाहेरून बांबू लावलेत आणि आतमधून पूर्ण पत्राचे कॉटेज, फक्त नावाला बांबू कॉटेज आहेत. म्हणजे इथे एवढं ते तर सगळीकडेच होते, लुटालुटी तर सगळीकडेच चालते तशी, पण बघता तर चेक करून या तुम्ही. चिकन क्रिस्पी ऑर्डर केले आम्ही, अशी चिकन क्रिस्पी आली. मुंबईला जी मी खातो ती वेगळी असते थोडी, पण ही जरा वेगळी चिकन क्रिस्पी आहे. कशी लागली विनीत? मस्त आहे. मस्त आहे का? बाय द वे आज आमचा आहे ना शेवटचा दिवस आहे हम्पीमधला, म्हणून आम्ही आज नॉनव्हेज खातोय. एवढे 3 दिवस आम्ही व्हेजवरतीच होतो, तर आज आम्ही नॉनव्हेज खातोय. हम्पीतला नॉनव्हेज पण ट्राय करतो, पण जाम भारी आहे. एक इम्पॉर्टंट न्यूज द्यायची आहे. आम्ही आहे ना हम्पीसाठी 4 दिवस दिलतो आहे, पण हम्पी आमचं आहे ना 3.5 दिवसामध्येच पूर्ण कंप्लीट झालं आहे. तर अजून 1 दिवस राहिला आहे, तर 1 दिवस इथे टाईमपास करण्यामध्ये काय पॉईंट नाही आहे. तर आम्ही आत्ता असा विचार केला आहे, इथून आहे ना बदामी 3 तासाच्या अंतरावरती आहे, तर आम्ही विचार केला आहे की इथून आहे ना आम्ही बदामीला जाऊ आणि बदामी पण फिरून घेऊ 1 दिवस आणि मग तिथून डायरेक्ट मुंबईला निघून जाऊ. तर तुम्ही पण येत असाल तर मग बदामी करू शकता, कारण की 3 तासाच्या अंतरावरतीच आहे इथून बदामी. आणि बदामी पण जाम सुंदर आहे. बदामीला पण असंच म्हणजे आर्किटेक्चर वगैरे जाम सुंदर आहे बदामीचं, ते पण तुम्ही फिरू शकता. आणि हा हम्पीचे आहे ना 2 पार्ट येतील. पार्ट 1 मध्ये आम्ही पूर्ण साऊथ हम्पी कवर करणार आहे आणि पार्ट 2 मध्ये पूर्ण नॉर्थ हम्पी कवर करणार आहे. हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 पण तुम्ही बघून घ्या नसेल बघितला तर. आणि ह्याच्यानंतर मी बदामीचा वेगळा ब्लॉग बनवेल आणि ह्या ब्लॉगच्या एंडला मी पूर्ण पार्ट 1च्या ब्लॉगच्या एंडला तर मी पूर्ण साऊथ हम्पीचा क्लिअर केलं, म्हणजे किती बजेट वगैरे झाला आमचा, किती खर्च झाला. या ब्लॉगच्या पण एंडिंगला मी पूर्ण क्लिअर करेल की किती आमचा बजेट झाला, म्हणजे नॉर्थ साईडला आम्ही काय खर्च केला ते तुम्ही म्हणजे बघितलं. या नॉर्थ साईडला जरा जास्त खर्च झाला असेल आमचा, कारण की आम्ही जरा चांगल्या हॉटेलमध्ये जेवलो आहे. काल रात्री पण आम्ही चांगल्या हॉटेलमध्ये जेवलेलो, पण तेव्हा बिलकुल मूड नव्हता माझा ब्लॉग बनवायचा, पूर्ण थकलेलो काल, त्यामुळे काल रात्रीचा ब्लॉग नाही बनवला, ज्या हॉटेलमध्ये थांबलो आम्ही. आणि ह्या हॉटेलचं मी नाव नाही अजून सांगितलं आहे, तर आमचं जेवण वगैरे झालं की मी नाव पण सांगेल तुम्हाला नंतर या हॉटेलचं, तर इथे नक्की या तुम्ही. आत्ता ज्या हॉटेलमध्ये आम्ही जेवलो त्या हॉटेलचं नाव इथे बघा, ट्रँक्विल हम्पी, अ स्मॉल स्ट्रीम इन नेचर. आता तसा फील पण आहे तिथे, कारण की बनवलं आहे मस्त त्यांनी. तुम्ही विजिट करू शकता या हॉटेलला. हां, सानापूरमध्ये आहे हॉटेल, तर रोड साईडलाच आहे बघा. हा रोड आहे, मेन रोड आहे आणि रोडच्याच इथे मागे ते हॉटेल आहे, तर करू शकता तुम्ही विजिट. जेवण चांगलं आहे यांचं. हां, नॉर्थ हम्पीचा खर्च बोलायचा तर आहे ना, आम्ही आमचं सगळं कॅल्क्युलेट केलं तर आमचा ॲप्रॉक्सिमेटली 1250 रुपये खर्च झाला आहे पर पर्सन.
आणि आम्ही पण सगळंच काय म्हणजे बाईक वगैरे रेंट केली. फक्त आम्ही या ठिकाणी आम्ही फक्त रूम नव्हती आम्ही टेंटमध्ये राहिलो. तर याच्यामध्ये फक्त तुमचा रूमचा खर्च ॲड होईल. आणि बाकी आम्ही कालपासून जेवण वगैरे पण चांगल्या हॉटेलमध्ये जेवतोय. चा 1250 रुपये काहीतरी अप्रॉक्सिमेटली खर्च झाला आहे. आणि तुम्ही असाल तर तुम्ही काय रूम वगैरे घेऊन राहताल तर त्याचे वेगळे चार्जेस ॲड होतील त्यामध्ये. एवढा असा आमचा झाला आहे नॉर्थ हम्पीचा खर्च. आणि काल साऊथ हम्पीचा मी सांगितलेला तुम्हाला काहीतरी 900 रुपये वगैरे खर्च झाला आहे अप्रॉक्सिमेटली. तर एवढा तो आणि हा ॲड करून बघा आम्ही किती कमी खर्चामध्ये हम्पी कवर केली आहे पूर्ण. आता इथून बदामीला जाऊ. बदामीचा व्लॉग वेगळा करेल मी. तर ह्या ब्लॉगचा एंड करतो इथे मी. आणि आता आम्ही चाललो आहे तर पाऊस पडतो आहे बघा. म्हणजे एवढी भारी ट्रिप झाली आमची की पूर्ण ट्रिपमध्ये आम्हाला बिलकुल पाऊस नाही लागला. म्हणजे कुठे प्रॉब्लेम नाही आला पावसामुळे. आणि आता निघालो आहे आम्ही तर पाऊस आला आहे. आता आम्ही बससाठी थांबलो इथं. बस आली की निघू आम्ही. खरंच खूप सुंदर आहे हम्पी. सनराईज सनसेट बघायला तर अप्रतिम आहे सनराईज आणि सनसेट हम्पीतलं. तर या बघायला खरंच या बघायला हम्पी. आणि थँक्यू सो मच ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल. असेच कनेक्टेड राहा, असा सपोर्ट देत राहा तुमचा. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद.